मित्रांनो, मुन्नार वरून आहे ना कोचीला चाललोय. इथे जर बघितलं ना अल्टो, इकडे 800, समोर पण बघा तिकडे अल्टो 800 आहे, जुनी 800 आहे. इकडे पण बघा विंटेज मध्ये, म्हणजे 15 पेक्षा पण जुन्या ज्या गाड्या आहेत 15 वर्ष पण जास्त झालेले असतील त्याच्याला, तर ते अजून पण इथे चालू येतं. आणि गाडी या पहाडाच्या ठिकाणी तुम्ही लेह लडाखला जा किंवा इकडे केरळच्या ठिकाणी मुन्नार हे टेकडी सगळं वेस्टर्न घाटचा एरिया आहे. तर इथे ना सगळ्यात जास्त ज्या गाड्या दिसायला बघायला भेटतात ना त्या म्हणजे अल्टो 800, सगळ्यात जुन्या गाड्या किंवा आणि सगळ्यात मेंटेन आहेत एकदम, तर प्रॉपर हे करतात. त्याच्यामुळे कधी तुम्ही अल्टो असेल ना तर ती कमी समजू नका. सगळ्यात ठिकाणी तिथे बाकी नॉर्मल गाड्या जाणार नाही ना, तिथे ती अल्टो चालते. इतक्या जास्त इथं अल्टो आहेत ना, आणि परफॉर्मन्सला पण चांगली आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं सिटीमध्ये कमी दिसतात, तर कुठे गेल्या गाड्या. पण हे बघा इथे पण आहे, म्हणजे तिकडे एक आहे गाडी. या गाड्या आपल्याकडं नाहीशा झाल्यात. इथे ह्या गाड्या भरपूर बघायला भेटतात. केरळमध्ये चालू आहेत गाड्या, पण गव्हर्नमेंट 15 वर्षानंतर बंद करतंय गाड्यांचं. तर बेसिकली एज नुसार गाडीची कंडिशन ठरत नाही, जी की मेंटेनन्स वगैरे प्रॉपर केलं तर गाडी किती पण दिवस चालते. या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या ऑटोगन मराठी पेजला नक्की फॉलो करू शकता. धन्यवाद.